रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. निजामी राजवटीचा वरवंटा मराठवाड्यावर फिरून उर्दू भाषेला प्राधान्य देणाऱ्या राजवटीत परभणी जिल्ह्याचे सुपुत्र बी रघुनाथ यांनी आपल्या कथा, कविता, कादंबरीमधून परभणी जिल्ह्याची वरवंटा मराठवाड्यावर फिरून उर्दू भाषेला प्राधान्य देणाऱ्या राजवटीत परभणी जिल्ह्याचे सुपुत्र बी रघुनाथ यांनी आपल्या कथा, कविता, कादंबरीमधून परभणी जिल्ह्याची बोली आणि मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्या साहित्यातून मराठी मातीचा समूह दरवळत राहिला. त्यांच्या साहित्यातून प्रगत झालेली पात्र ही परभणी जिल्ह्याच्या मातीतील आहे. त्यामुळे महान कवीबद्दल परभणीकरांना रास्ता अभिमान आहे. बी रघुनाथ पुण्यतिथीचे औचित्य साधून परभणीच्या बी रघुनाथ महाविद्यालयात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला कवींनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्येष्ठ कवी तुकाराम खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मध्य प्रदेश साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारे बाळा कोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र अक्षर प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात कवी ग. हिंदकर, मोहन कुलकर्णी, श्यामसुंदर धोंडे, अरविंद सागर, अशोक पाठक, सुरेश वाळे, संतोष नारायणकर, आत्म गेंडे, अमोल देशमुख, दत्ता चव्हाण, सोना मुजळकर, माधव हैबतकर, अविनाश कासंडे, महेश कोरडे, संजय चिटणीस, शरद ठाकर, माधव गव्हाणे, दिगंबर रोकडे, भानुदास धोत्रे, अरविंद देशपांडे, सोपान डोके, सय्यद चांद, मधुरा उमरीकर, कैलास सुरवसे, संतोष सेलुकर, अहिल्या अंजन डोकर, अर्चना सोमानी, अनुराधा वायकोस, सोनकांबळे, सुनीता सबनीस, आप्पा वडीकर, दिनकर देशपांडे, यशवंत मस्के या कवींनी आपल्या बहारदार कविता सादर करून काव्य रसिकांची दाद मिळवली. या कवी संमेलनासाठी पाचारण करण्यात आलेल्या कवीमध्ये इतरांचीही नावे होती, पण ते एकतर उपस्थित राहिले नाहीत किंवा उपस्थित राहूनही त्यांनी आपल्या कविता सादर केल्या नाहीत. कदाचित ते या कवीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असावे अशी कुजबुजही यावेळी ऐकावयास मिळाली. कवी संमेलनाच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक बाबा कोटंबे यांनी मनोगतच भूमिका मांडली. नुकतंच दशनाथी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद मिळालेल्या राजेंद्र आहात, आमचे ज्येष्ठ साहित्यिक आणि आमचे मार्गदर्शक हेंकर, आमचे मसाबाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी आणि आपण सर्व साहित्यिक आणि कवी आपण बाहेरगावून आलेले आहात आणि संख्या खूप आहे. आमचे काळे सरांनी म्हणल्याप्रमाणे अनेक लोकांच्या आम्हाला सूचना होत्या की एवढे कवी कशाला बोलवले, एवढं कवींनाच बोलवायला पाहिजे होतं. निवडक तर नेहमीच येतात, पण या सगळ्या प्रसारामधून मग चांगला कवी कोणी कसं करणार आहे आणि नवीन लिहिणाऱ्याला जर व्यासपीठ मिळत नसेल तर तो चांगला हेही करणार नाही. 100 कवीमधून 2 बाहेर येतील आणि तेच आमचा यश राहील. कवी संमेलनच म्हणून नाही, आमचा तर पुढे असाही उद्देश आहे. कथाकार म्हणून राजेंद्र गहाळ आहेत, पण आवड कथा सांगतात, पण आम्हाला यानंतर कथाकथन करणारे जर कोणी पुढे येत असतील आम्ही त्यांच्यासाठी कथाकथनही आम्ही यानंतर नक्की घेऊ. या जम्मू कवी संमेलनामध्ये सुरोशे सर मुद्दाम त्यांना आम्ही प्रचार केलेला आहे की तुम्ही कुठंच राहत नाही. सूत्रसंचालन आम्ही तुम्हाला यासाठी देतो की कासरा तुमच्या हातात राहणार आहे, कोणाला कुठं आवडायचं तर तुम्ही बघणार आहात ते सगळं, तर त्यानुसार तुम्ही हे सगळं सांभाळणार आहातच. सेलून नेहमीच आम्हाला जे प्रतिसाद देणारे नेहमीप्रमाणे इथं आलेले आहेत. सगर सर, हिवाळेजी ते नेहमीच सूत्रसंचालन करतात. यावेळेस आम्ही विचार केला की संख्या जास्त आहे आणि संख्या जास्त असल्यामुळे तसंच सूत्रसंचालन करणारा व्यक्तीही तसाच असावा या दृष्टीने आम्ही त्यांना निवडलं. त्यांना यावेळेसचा पुरस्कार बी मिळालेला आहे.
त्यानिमित्त त्यांचा सत्कार आम्ही करणारच होतो. राजेंद्र गहाळ वसमतचे साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद मिळालं, त्यांचाही सत्कार झाला. या दोघांचे मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे येणारं जे साहित्य संमेलन आहे त्या संमेलनासाठी त्यांची कारकिर्द आणि यावर्षीचं तर राहिलंच राहील, पुढे आणखी त्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळो. त्यांचे 3 तासांवर त्यांची दुसरी आवडणी येते त्यांची, त्या संदर्भात मी त्यांना शुभेच्छा देतो. यासोबतच मराठवाडा साहित्य परिषद परभणी शाखेच्या वतीनं आपण यावर्षी केंद्रीय कार्यक्रम संभाजीनगर यांच्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचा मराठवाडा डी रघुनाथांचा एक मोठा फोटो आपण करून केंद्रीय कार्यक्रमी संभाजीनगर यांना आपण प्रेझेंट दिलेला आहे. हे आपल्यासाठी एक वेगळ्या मेहनत आपल्याला मिळाली. त्याबद्दल मी सर्व आपले जे कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या पुढचे जे कवी संमेलन असेल, येणाऱ्या सर्व कवींना, तुमच्या अध्यक्षांना, सूत्रसंचालक या सगळ्यांना हा कार्यक्रम यशस्वी करावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद. संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ कवी तुकाराम खिल्लारे यांनी कवीशी हितगुज साधताना कोणती भूमिका मांडली? हा माझ्यासाठी खूपच मोठा बहुमान आहे. हा माझ्यासाठी खूपच मोठा बहुमान आहे. कारण एखादा नेता किंवा कुणी साहित्य बाह्य लोकांनी संमेलन भरवलं आणि त्याचं अध्यक्ष केलं, यापेक्षा मला स्वतःहून अध्यक्ष त्यांनी निवडलं. आणि माझ्या माहिती नव्हतं मला अध्यक्ष करता ऐकून. चांगले मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये असलेले आसाराम लोमटेजी सारखे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, बाबा कोटंबे, मोहन कुलकर्णी सारखे थोडक्यात पण आकर्षक कविता लिहिणारे, संवेदनाशील कविता लिहिणारे असे बरेचसे आहेत. या सगळ्यांनी मला जो मान दिला याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तर अधिक काही वेळ घेत नाही मी तुमचा. आम्ही एक आवाहन करतो या निमित्तानं की आपण हायकू लिहायला लागा. फक्त 3 ओळी राहतात, 5-7-5च्या, आणि चलता फिरता कुठे तुम्ही सुचलं तुम्हाला की लिहून टाकू शकता हायकू प्रकार. तर सुरुवातीला मी छोटे 5 हायकू सांगतो तुम्हाला. बाळाला घेई विधवा कडेवर, बाळाला घेई विधवा कडेवर, अस्वस्थ आई. कुकुट बांग सजनीने सारला सख्याचा हात. बागेत वृद्ध खांद्यावर चिमणी, बागेत वृद्ध खांद्यावर चिमणी, डोळ्यात पाणी. हास्य विनोद सैनिकांचा चालला, हास्य विनोद सैनिकांचा चालला, बांब फुटला. तळमळते अर्भक कचऱ्यात, तळमळते अर्भक कचऱ्यात झुले वांगी. त्या 3 ओळीमध्ये आपल्याला वेगळा अर्थ सापडतो. अशा गहन अर्थाचे हायकू असतात. आणि हा प्रकार बराच गाजत आहे सध्या. असो, मी एक अभंग आपल्याकडे सादर करतो. मायेच्या ओळी. कितीदा हा जीव वादळात ढकलावा, कितीदा हा जीव वादळात ढकलावा, उरलेलं बळ कधी मिळेल विसावा. सोसत काहिली फुल वायेचा पिसारा, सोसत काहिली फुल वायेचा पिसारा, मिटून या डोळे ओलांडायचा निखारा. आठव मागचा थेंब पावसाची गाली, आठव मागचा थेंब पावसाची गाली, सरसर बीज तिला आडवी सावली. क्षितिज घेतले कोणी निकत कळेना, क्षितिज घेतले कोणी निकत कळेना, नयनात धूर वाट सुटता सुटेना. जगायची रोज चित्ता पेटवून असी, जगायची रोज चित्ता पेटवून असी, तम घन दाट दिवसाची कासावीसी. पचविले विससेज काट्याची रंगली, पचविले विससेज काट्याची रंगली, मायेच्या ओलीने फुले हाती उमलली,
मायेच्या ओळीने फुले हाती उमलली. धन्यवाद. प्रारंभी वसमत येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजेंद्र गहाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच पत्रकार राजा पुजारी व कैलास सुरवसे यांचाही सत्कार करण्यात आला. कवी गो द पहिनकर. कोणता आहे ऋतू हा ते नभालाही कळेना. अनुभव आपण घेतो त्याची करून घेतो. कोणता आहे ऋतू हा ते नभालाही कळेना. पावसाच्या या सरींनी दाह होतो का कळेना. पावसाची शांत व्हायला पाहिजे. पावसाच्या या सरींनी दाह होतो का कळेना. शोषण्याला माणसाच्या राहिला नाही किनारा. रोज वस्तू पेपरमध्ये किमान 5-10 म्हटलं होतं. शोषण्याला माणसाच्या राहिला नाही किनारा. लाख जखमा या शरीरी रक्त माझे सापळे. लाख जखमा या शरीरी रक्त माझे सापळे. फाटक्या चोळीत माझ्या गारगोट्या झेलताना. फाटक्या झोळीत माझ्या गारगोट्या झेलताना. मी फुलांचे दान घेते मागतो का हे कळे. फाटक्या झोळीत माझ्या गारगोट्या झेलताना. मी फुलांचे दान येते मागतो का हे कळे. मंदिरांच्या भिंतीनाही बंदुकींचा मोह वाटे. मंदिरांच्या भिंतीनाही बंदुकींचा मोह वाटे. मस्जिदींनी आसुरांना ठाव द्यावा का कळेना. मस्जिद कशासाठी असतं आपल्याला माहिती. प्रार्थना झाली तर मस्जिदींनी आसुरांना ठाव द्यावा का कळेना. सांज वेळेला आताना धावती गोठ्यात गाई. आपण गाई प्रतिमा लक्षात घ्या. आई येते की सांज वेळेला आताना धावती गोठ्यात गाई. वासरांना शब्द माझे साध देती का कळेना. सगळे वासर म्हणून सांज वेळेला आताना धावती गोठ्यात गाई. वासरांना शब्द माझे साध देती का कळेना. आणि शेवटचा शेर. गोठले यंत्रात नाती. आपल्या सगळ्यात गोठले यंत्रात नाती. पोरकी आई विराणी. बरोबर एकटी आहे. गोठले यंत्रात नाती. पोरकी आई विराणी. या घरांना मी कुणाचे नाव द्यावे हे कळेना. या घरांना मी कुणाचे नाव द्यावे हे कळेना. धन्यवाद. कवी मोहन कुलकर्णी. ऋतूंचे बरे असते अंगावरून वाहून जातात बिनदिक्कतपणे पुढे. ऋतूंचे बरे असते अंगावरून वाहून जातात बिनदिक्कतपणे पुढे. देह छिलून जातो ऋतू अंगात भिडल्यावर. देह छिलून जातो ऋतू अंगात भिडल्यावर. ऋतूंना कायमचे ठेवून घेणे जमत नाही देहाला. ऋतूंना कायमचे ठेवून घेणे जमत नाही देहाला. ऋतू रुसतही नाही. ऋतू रुसतही नाही आणि ऋतू फसतही नाही कधी देहावर. ऋतू रुसतही नाही कधी फसतही नाही देहावर कधी. मात्र ऋतू चक्राप्रमाणे देहच गात असतो ऋतूंची गाणी जमेल तशी आयुष्यभर. धन्यवाद. कवी श्याम सुंदर धोंडगे. पुरीची मी प्रभावती पुण्यवान मंगल माती. पिकावी ते माणिक मोती. दुनियादारी माझी ख्याती. स्वाभिमानान जगात नांदते. आणि हॅलो मी परभणी बोलते. आणि हॅलो
मी परभणी बोलते. 9 तालुक्याची राणी, मराठमोळी माझी राणी. उच्च विचार साधी राणी, गुणी जनांची मी जिनगानी. सारस्वतांच्या रांगेत डोलते, सारस्वतांच्या रांगेत डोलते. अन हॅलो मी परभणी बोलते. हॅलो मी परभणी बोलते. पूर्णा दुधना गोदामाई, विठ्ठलाची प्रिय जनाई. वाल्मिकी ऋषी बाबासाई, सगळ्यांची मीच आई. मातृत्वाचं रहस्य खोलते. अन हॅलो मी परभणी बोलते. अन हॅलो मी परभणी बोलते. 14-24 मेनू माझे, कलमचे मुगवड ताजे. आगगाडीचे जंक्शन साजे, कृषी विद्यापीठ जगात गाजे. जांभूळ बेटाचा डोलार तोलते. हॅलो मी परभणी बोलते. अरे हॅलो मी परभणी बोलते. 14-24 मेनू माझे, कलमचे मुगोडे साजे. आगगाडीचे जंक्शन साजे, कृषी विद्यापीठ जगात गाजे. जांभूळ बेटाचा डोलार तोलते. अरे हॅलो मी परभणी बोलते. अरे हॅलो मी परभणी बोलते. खंडेरायाची जत्रा भरती, नृसिंहाची इथेच वसती. तुरुत पिराची माझ्या कीर्ती, नेवगिरीची सुरेख मूर्ती. बालाघाटाचं सौंदर्य खोलते. अरे हॅलो मी परभणी बोलते. अरे हॅलो मी परभणी बोलते. अरे हॅलो मी परभणी बोलते. कवी सय्यद चांद. नसमानेची जागेवरची हल्ली आहे. एक लढाशी नसमानेची जागेवरची हल्ली आहे. तीव्र वेदना शरीरामध्ये ठाण मांडून बसली आहे. आणि औषध गोळ्या वह्या पुस्तके की आणावा फक्त किराणा. औषध गोळ्या वह्या पुस्तके की आणावा फक्त किराणा. खिशात काही उरले नाही, बचत सारी बचत कधीची सरली आहे. चांद व्यथेच्या जमिनीवरती खयाल वास्तव पेरत गेला. चांद व्यथेच्या जमिनीवरती खयाल वास्तव पेरत गेला. दुःख कापिया रदीप झाले, गजल म्हणूनच जमली आहे. आता गजल घेऊ. जसे करावे तसे भरावे म्हणणे हे तर खरेच आहे. जसे करावे तसे भरावे म्हणणे हे तर खरेच आहे. भल्या बुऱ्याचा हिशोब सारा होतो मित्रा इथेच आहे. भल्या बुऱ्याचा हिशोब सारा होतो मित्रा इथेच आहे. गाव सुखाचा शोधत शोधत, गाव सुखाचा शोधत शोधत हात पायही थकून गेले. गाव सुखाचा शोधत शोधत हात पायही थकून गेले. पत्ता पुसता लोक म्हणाले दादा ते बघ पुढेच आहे. पत्ता पुसता लोक म्हणाले दादा ते बघ पुढेच आहे. बहार सरता घरटे सोडून, बहार सरता उडून गेले घरट्या मधले पक्षी सगळे. बहार सरता उडून गेले घरट्या मधले पक्षी सगळे. पण अजूनही झेलत उन्हाला झाड एकटे उभेच आहे. पण अजूनही झेलत उन्हाला झाड एकटे उभेच आहे. आणि स्वप्न भार वाहुनी डोळे थकले ठिकाण काही आले नाही. भार वाहुनी
डोळे थकले ठिकाण काही आले नाही, पण स्वप्नांच्या गाठोड्याचे अजून ओझे तसेच आहे. भार वाहुनी डोळे थकले ठिकाण काही आले नाही, पण स्वप्नांच्या गाठोड्याचे अजून ओझे तसेच आहे. आणि मगता फार खुबीने जमू लागले दुःख लपवणे चांगलाही. फार खुबीने जमू लागले दुःख लपवणे चांगलाही. कुणी खुशाली विचारली तर म्हणतो आहे बरेच आहे. फार खुबीने जमू लागले दुःख लपवणे चांगलाही. कुणी खुशाली विचारली तर म्हणतो आहे बरेच आहे. जसे करावे तसे भरावे म्हणणे हे तर खरेच आहे. भल्या भुल्याचा हिशोब सारा मित्रा होतो इथेच आहे. धन्यवाद. कवी अरविंद सगर. नाव आहे मी लिहित नव्हतो तेव्हा. कविता अशी आहे की मी लिहित नव्हतो तेव्हा सूर्यात बिघाड होता असं नाही. की मी लिहित नव्हतो तेव्हा सूर्यात बिघाड होता असं नाही, किंवा माझं अक्षर खराब होतं असंही नाही. पण मी सुखाने झोपवले होते कित्येक रात्री तळहातावर हातचा मळ समजून. झोप कधीच दचकून उठली नव्हती. झोप कधीच दचकून उठली नव्हती. कान टोकरले तरी पडद्यापर्यंत पोहोचू दिले नव्हते कसलेच गढूळ आवाज. की कान टोकरले तरी पडद्यापर्यंत पोहोचू दिले नव्हते कसलेच गढूळ आवाज. पण अचानक वाढत गेला सुकाळांचा दर्जाहीन गर्दा. पण अचानक वाढत गेला सुकाळांचा दर्जाहीन गर्दा. तुटींचा आवाज, रस्त्यांच्या टिंकाळ्या, मेंदूहीन मुंड्यांच्या झुंडी. आणि मग दातापर्यंत यायलाही घाबरू लागली कणाहीन जीभ. मग दातापर्यंत यायलाही घाबरू लागली कणाहीन जीभ. बसत गेल्या शब्दांच्या दातखिळ्या, बसत गेल्या शब्दांच्या दातखिळ्या, मेंदूचे ऐन अनसती फिट्स. ही किळसवाणी माणसं थुलथुलीत पाल पडावी तशी पडत गेली अंगावर. ही किळसवाणी माणसं थुलथुलीत पाल पडावी तशी पडत गेली अंगावर. आणि मी झटकत राहिलो कवितेच्या हाताने. ही किळसवाणी माणसं थुलथुलीत पाल पडावी तशी पडत गेली अंगावर. आणि मी झटकत राहिलो कवितेच्या हातांनी. लिहित गेलो डोळ्यांची पेन करून अश्रूंच्या कागदावर माझ्या ताटीचे अभंग. लिहित गेलो डोळ्यांची पेन करून अश्रूंच्या कागदावर माझ्या ताटीचे अभंग. समस्त मुक्ताईंना पाठपुळी घेऊन अस्वस्थतेला फुटले नवीन पाय. मी लिहित नव्हतो तेव्हा अस्वस्थतेला आता फुटले नवीन पाय. आणि तिच्या शब्दातून रांगणे सुरू झाले. आणि तिच्या शब्दातून रांगणे सुरू झाले. कवी अशोक पाठक. झाडं जोडून ठेवतात माणसांची नाती. झाडं जोडून ठेवतात माणसांची नाती. म्हणूनच तर ठेवत राहतात घराघरात वाती. उभे असतात जमिनीत घट्टपणे पाय रोवून. उभे असतात जमिनीत घट्टपणे पाय रोवून. म्हणूनच तर मिळवतात माणसं जागेपणाचे स्वप्न घेऊन. झाडं हलतात डोलतात पाहून माणसं फुलतात. झाडं हलतात डोलतात पाहून माणसं फुलतात. म्हणूनच तर मनामनात सावल्यांचे झोके झुलतात. झाडांच्याच इशाऱ्याने दाटून येतात ढग. झाडांच्याच इशाऱ्याने दाटून येतात ढग. म्हणूनच तर माणसांच्या अंगात येते रग. दरम्यानच्या काळात दुष्काळाचा फेरा. दरम्यानच्या काळात दुष्काळाचा फेरा तहानलेल्या माणसांच्या नुसत्या एरझा. झाडं मात्र उभीच अंगावर उन्ह घेत घेत. तापलेल्या डोक्यांनी याला त्याला गारवा देत. झाड आदिम सनातन खोल आणखी खोल. झाड आदिम सनातन खोल आणखी खोल. झाड अनादी पुरातन जखमेवरची ओळ. मातीत गाडून स्वतःला खाल्ल्या झाडांनी खस्ता.
मातीत गाडून स्वतःला खाल्ल्या झाडांनी खस्ता, कत्तली करून झाडांच्या माणसांनी बांधला रस्ता. रस्त्यांची झाडं एकमेकांची होतात दोस्त, रस्त्यांची झाडं एकमेकांची होतात दोस्त, माणसं मात्र रस्त्यात गाठून माणसांना लुटतात रास्त. आणि शेवटच्या ओळी, झाडं महापुरुष होऊन उभीच, झाडं महापुरुष होऊन उभीच, माणसांच्या मागे एक सारखी, झाडं महापुरुष होऊन उभीच, माणसांच्या मागे एक सारखी, माणसं बदलत गेली तरी खंबीर आहेत पाडासारखी, खंबीर आहेत पाडासारखी. कवी सुरेश हिवाळे. मुलीवरती ती झोका उंचच उंच नेते, ती झोका उंचच उंच नेते, आकाशाला शिव पाहते. ती झोका उंचच उंच नेते, भाळाला शिव पाहते. क्षणात विसरते जमिनीवरील सारे काटे, क्षणभर विसरते जमिनीवरील सारे काटे. धन्यवाद. कवी आत्तम गेंदे. एक म्हटलं आहे म्हणजे, अशी लागली हृदयावरती गजलेची ओळ पुन्हा, अशी लागली हृदयावरती गजलेची ओळ पुन्हा, जागे झाले हृदयामधले आज्ञा मोहळ पुन्हा. आणि विषय बघा, लोक आपली सारी पापे धुवून आल्यानंतर, लोक आपली सारी पापे धुवून आल्यानंतर कुठे नेमके करत असावे पाणी अंघोळ पुन्हा, कुठे नेमके करत असावे पाणी अंघोळ पुन्हा. आणि बघा की त्यांना पाहू दे ताजमहल ज्यांचे काही नाही, त्यांना पाहू दे ताजमहल ज्यांचे काही नाही, आपण पाहू गावामधला चल गल्ली बोल पुन्हा. अशी लागली हृदयावरती गजलेची ओळ. आणि कधी सादर केली नाही ती पहिल्यांदा. हृदय का फडफडत आहे गतीने धडधडत आहे, हृदय का फडफडत आहे गतीने धडधडत आहे, मलाही हे कळत आहे तिलाही हे कळत आहे. आणि दिसाया छान आहे पण तरीही का म्हणालो पण, दिसाया छान आहे पण तरीही का म्हणालो पण, मलाही पण छळत आहे तिलाही पण छळत आहे. आणि मला ती बाहुला म्हणते तिला मी बाहुली म्हणते, मला ती बाहुला म्हणते तिला मी बाहुली म्हणतो, मला ती खेळवत आहे तिला मी खेळवत आहे. आणि बघा शेवटी, मला जेवण मिळाले अन तिचेही वाचले भाडे, मला जेवण मिळाले अन तिचेही वाचले भाडे, मला ती परवडत आहे तिला मी परवडत आहे. आणि कधी झालो कथा मियन कधी तीही गजल झाली, कधी झालो कथा मियन कधी तीही गजल झाली, मला ती सुचत आहे तिलाही मी सुचत आहे. आणि शेवटचा शेर बघा की, कधी ती वाटते कोडे कधी मीही गणित अवघड, कधी ती वाटते कोडे कधी मीही गणित अवघड, मला ती सोडवत आहे तिला मी सोडवत आहे. कवी अमोल देशमुख. अमोल देशमुख. मुलीनं मांडलेल्या संसारात, मुलीनं मांडलेल्या संसारात असते वाळक्या पानाची चटणी, मुलीनं मांडलेल्या संसारात असते वाळक्या पानाची चटणी, लुसलुशीत गवताच्या पालेभाज्या, मातीची पत्ती आणि पाण्याची दूध. ती म्हणत असते माझ्या हातचा चहा पिऊन पाहायचा, ती खाऊ घालते तिच्या बाळाला काऊचूचा घास, ती खाऊ घालते तिच्या बाळाला काऊचूचा घास. आई बाळाच्या या अतुल्य वात्सल्याच्या प्रेम कहाणीचा खेळ करतो तेव्हा जगातल्या समस्त काऊचूच्या डोळ्यात
तरळते हृदयंगम पाणी. ती आंघोळ घालते तिच्या बाळाला करून मांडीचा झुलवा. ती आंघोळ घालते तिच्या बाळाला करून मांडीचा झुलवा. तिचे बाळ घालतात गोड छोकराट. मुलीनं मांडलेला हा संसार, मुलीनं मांडलेला हा संसार खरंच असता प्रत्येक मुलीचा तर. मुलीनं मांडलेला हा संसार खरंच असता प्रत्येक मुलीचा तर. जगातल्या प्रत्येक मुलीनं मारल्या असत्या प्रकाश वेगानं गगन भराड्या. खेळून झाल्यावर तिनं सारा पसारा गुंडाळून ठेवून दिला थैली. खेळून झाल्यावर तिनं सारा पसारा गुंडाळून ठेवून दिला थैली. तेव्हा मनात विचार आला, संसार मुळून टाकणं इतकं सहज सोपं आहे. एकदा वर चढलो की कापल्या जाते दोर, नसतो परतीचा रस्ता. खेळून झाल्यावर तिनं सारा पसारा गुंडाळून ठेवून दिला थैली. तेव्हा मनात विचार आला, संसार मोडून टाकणं इतकं सहज सोपं आहे. एकदा वर चढलो की कापल्या जाते दोर, नसतोच परतीचा रस्ता. अन मुली तुला हे कसं सांगू, अन मुली तुला हे कसं सांगू. संसार म्हणजे एकदा मोडून परत थाटण्याचा खेळण्याचा खेळ नाही. धन्यवाद. कवी माधव हैबतकर. माझ्याच माणसांना नव्याने मी उभारले पाहिजे. माझ्याच माणसांना नव्याने मी उभारले पाहिजे. माझ्याच माणसांना नव्याने मी जोडले पाहिजे. माझ्याच माणसांना नव्याने मी जोडले पाहिजे. मोहाच्या धुंदीत माझ्या माझीच मानसे हरवली. मोहाच्या धुंदीत माझ्या माझीच मानसे हरवली. आंधळ्या बाजारात मी माझीच मानसे गमावली. आंधळ्या बाजारात मी माझीच मानसे गमावली. जीवाला जीव लावणाऱ्या माझ्याच माणसाला आता मी सांभाळले पाहिजे. जीवाला जीव लावणाऱ्या माझ्याच माणसाला आता मी सांभाळले पाहिजे. हृदयस्पंदनात हरवलेल्या काळात हृदय संवाद हरवलेल्या काळात मी धावत राहिलो बेभान. हृदय संवाद हरवलेल्या काळात मी धावत राहिलो बेभान. नाते दृढ सारे जुगारत होऊनी झिंगझिंगाट. आता मला मी नव्याने सावरले पाहिजे. मला नव्याने मी सावरले पाहिजे. माझ्याच माणसांना आता मी सांभाळले पाहिजे. माझ्याच माणसांना आता मी सांभाळले पाहिजे. मरणावर पाय देऊन जगलेल्या थोर बांधवांचे दुःख सारे दूर केले पाहिजे. मरणावर पाय देऊन जगलेल्या बांधवांचे दुःख सारे दूर केले पाहिजे. अंतरीचे त्यांच्या थरारणारे दीप पुन्हा नव्याने मी उजळले पाहिजे. माझ्याच माणसांना आता मी नव्याने सांभाळले पाहिजे. माझ्याच माणसांना आता मी नव्याने सांभाळले पाहिजे. आयुष्य उभारण्यासाठी आयुष्यभर चंदनी इंधन झालेल्या माणसांना मी आयुष्यभर त्यांना जपलो पाहिजे. जीवनात बळ त्यांच्या मी नव्याने उभारलो पाहिजे. माझ्याच माणसांना मी नव्याने सांभाळलो पाहिजे. स्वार्थाला दूर सारून मिथ्याला तिलांजली देऊन माझ्याच माणसांना मी सुख दिले पाहिजे. माझ्याच माणसांना पुन्हा मी नव्याने सांभाळले पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा
बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.